हाय नमस्कार, कशा आहात सगळे. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आज मी आरू आणि युवांश आम्ही तिघंजण हा फिश टँक साफ करणार आहोत. खूप खराब झाला आहे. एनी टाईम वैभव साफ करतो पण त्याची तब्येत ठीक नाही आहे, तर मी फर्स्ट टाईम फिश टँक एकटी साफ करणार आहे. म्हणजे आरू तर आहे सोबतीला, पण माहीत नाही होईल की नाही. खूप जड आहे तो, उचलता येतो का माहीत नाही. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आरू मदत करशील ना पूर्ण? फिश टँक उचलायचं आहे, फोडणार वगैरे नाही ना? नक्की. हां, तर आरू तर आहे मदतीला. आता माहीत नाही कसं करणार आहोत आम्ही. पण आधी मासे वगैरे काढायला लागतील. मशीन तर ऑलरेडी मी काढली आहे. तर बघू, चला तुम्ही पण बघा कसं आम्ही फिश टँक साफ करतोय ते. तर आरू आणि युवांश गेल्या टपामध्ये पाणी आणायला, त्याच्यामध्ये मासे काढायचे आहेत. तर ते आणेपर्यंत मी माझी इकडची तयारी करून घेते. तर हा काढून घेते पहिला. जळ आहे, माहित नाही वैभव कसा करतो, त्याचं त्यालाच माहिती. तर आता मासे काढायची वेळ आहे, तोपर्यंत मी ती जाळी घेऊन येते. तर आता मी ह्याच्याने काढते मासे. फर्स्ट टाइम काढणार आहे मासे. भीती वाटते तो कसं येईल नाही माहित नाही, केवढे मोठे मोठे आहेत. अरे केवढे मोठे उडी मारतायत. बापरे, खूप डेंजर आहे बाबा. खूप आहे बघ, पाणी पूर्ण उडते अंगावर. एवढे उड्या माझा वैभव कसं करतो त्यालाच माहिती. 3 निघालेत, सगळ्यात मोठावाला निघालाय. आता लास्ट राहिलाय तो. बघू कुठे छोटा बेबी येतो, तो काय एवढा हे नाही करणार. अरे हातात दे, कसं दे हातात, बाजूला तू. अरे बापरे, तो तर येतोच ना, छोटा येतोच देत नाही हातात. हा डन फायनली. नाही झाले, 4ही पण काढलेले आहेत. हे बघा, 4ही पण काढलेले आहेत. युवांश त्यांना त्रास देऊ नको, मरतील ते. तर सगळे झाले काढून. आता फक्त पाणी काढायचं आहे. ते घाण पाणी वगैरे काढून टाकतो, मग दगडी वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे ना. आरो आता घेतलंय पाणी उपसायला. फटाफट आरू टाकतोय बाथरूम मध्ये आणि मी त्याला भरून देते. हा युवांश, तुला मी दगडी धुवायला देणार आहे. हा बाहेर काय पाणी. बरं, मग तो रेड वाला मग घे. जास्त जास्त देऊ, तुला झेपल का? घे, बाथरूम मध्ये टाकून ये. तिकडून ना सुसू करतोस ना त्या बाथरूम मध्ये. पटापट घेऊन जातो आरू. हा जा, तू टाकून ये. जा हे घे, जा आरू. तेवढंच नाही, हातातून चटकेल. जा. बापरे, खूप मेहनत लागते याला. वैभव कसं करतो काय माहिती. पण उद्या संडे आहे, त्याला सुट्टी आहे. पण त्याला आराम करून देऊ. नाही ते कोणाचं असून दे, तो लहान आहे ना, त्याला जमत नाही टाकायला. तर हा व्हिडिओ तर नंतर तो बघणार आहे, पण हा मी व्हिडिओ उद्या पोस्ट करणार आहे. तर आता उद्या किंवा संध्याकाळी करेन. तर तुम्ही यूट्यूबला बघताय, धन्यवाद. अर्ध झालंय खाली ना, अर्ध करायचं आहे. पाणी पण आलंय, फटाफट करते. अरे तसं हात नको देऊ. बरं सुंदर. आता मी ह्याच्यामध्ये तुला दगड देते. हा ते टाकायचे नाही, जाऊन टाकशील.
पाणी मग आणि थोडं थोडं काढते अजून. स्टॉप कर. आता हे राहिलेलं थोडंसं पाणी ह्या कपड्याने काढते. आम्ही फिस्टन नाही उचलू शकत कारण फिस्टन खूप जड आहे आणि आरूला तेवढं जमेल की माहीत नाही, कारण उगाच पायाला लागलं तर खूप प्रॉब्लेम होईल. तर तिथेच घासून तिथेच पुसून असं स्वच्छ करायचं. आरू फिस्टन खूप जड आहे. वैभवला आणि मला ठीक आहे जमलं असतं, पण ठीक आहे आम्ही असंच पुसून घेतो. आता मी हे विमनी हे करते, फिस्टन घासून घेते आणि मग असंच पुसून घेईन. आरूला सांगितलं आहे टब भरून आण, कारण थोडं स्वच्छ धुवून घ्यायला लागेल, पुसून घ्यायला लागेल. तर चला मध्ये मध्ये व्हिडिओ स्किप करते कारण कंटिन्यू मी व्हिडिओ चालू नाही ठेवू शकत. युवांश पण मध्ये मध्ये धक्का देतो आहे कॅमेऱ्याला. तर हे क्लीन करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर चला घासून घेते. युवांश हे नाही, मी फिस्टन घासून घेते ना. आपला डॅडा करतो ना एकटाच, मग डॅडाला बरं नाहीये ना, मग आपण करून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही, पुसून घ्यायचंय. तर फिस्टन झालंय घासून. आरू पाण्यात बस ना. तर घासून झालाय, खूप जड आहे मग नाही जमलं. मावशी पुसून घेते. तर मी आता फिस्टन पुसून घेते, घासून वगैरे झालाय. युवांश कुठे गेला? बाहेर आहे ना. युवांश मदत करायचं सोडून आम्हाला कामच करून देतोय. दगडा उपसतोय. फायनली झालंय चकचकीत. पण आता बघू, अजून 1-2 वेळेला कपडा मारायला लागेल. आरू म्हणतोय खाली घेऊया म्हणून, बघू. आरू झोपवशील ना? बघा थांब थांब थांब. बघा घे ग तू, पकड. ए अरे वा, ठेव याच्यावर, स्टूलला ठेव. पण बाहेर हा थांबा, सावका पकडून राहा 1 मिनिट. जड कुठे चादर वगैरे चेंज करून घेते कारण खूप ओली वगैरे झाले. चादर वगैरे झाले क्लीन करून. आता आम्ही हा फिस्टन थोडा बाहेरच घेऊन जातोय कारण स्वच्छ करता येते. अरे बाहेर घेऊन जायचंय, आहे ना ताकद तुझ्या तेवढी? नक्की बघा. बघू आता तो फिस्टन बाहेर घेऊन जाते. तर 2 वाजलेत ऑलरेडी. तर आम्हाला किती 2 वाजले ना मारू, एक 5 मिनिट आहेत. तर 2:30 वाजेपर्यंत आम्हाला सगळं काम संपवायचं आहे. तर आम्ही आता फिस्टन बाहेर घेऊन जातोय. चालू ठेवा व्हिडिओ. चल आरू तिकडून. युवांश मध्ये येऊ नका. आरू लई पेलवान आहे. युवांश बाजूला. स्टॉप कर पहिला. तर आम्ही बाहेर घेतला फिस्टन, आता साफ करतोय. फिस्टन स्वच्छ धुवून झालाय. आता त्याला आम्ही जागेवरती आणतोय. मी आणि आराध्य माहीत नाही कसं आणणार आहोत. धुतला इथं खरं, तर इथे आणून ठेवायचं आम्हाला परत त्याच्या जागेवरती. चालू राहते खाली.
आरू उचलायचंय वरती, जमेल का तुला? बघा करू नकोस. चादर हलवलीस. थांब, चादर हलवायची नाहीये. तू उचलते, तू चादर पुढे घे. माझा हात राहिला खाली. हा काय तुझे मतलब नाही ना. पण थोडीशी चादर पाठी सटकली. युवंश कुठे गेला? मी एवढं जवळ काय आरू एक मिनिट ये. ते थोडं अजून चादर पुढे घे. उचलते बोलून. हा घे, ओढ. हा लेवलला कर. एक मिनिट. हा एकदम पुढे नको घेऊ, एकदम पुढे घेऊच नको. पाठी टाका. ओके, आता पाणी भरायचं आहे. आता टायमिंग आहे पाणी टाकायचं. तर एकदम स्ट्रॉंग आहे पोरगा, एकदम चिकन मटन खाऊन आणि आम्ही भाज्या खाऊन पट्टू एवढी घाबरते ना. मला असं वाटलं की फुटेल वगैरे, तर नाही. फायनली साफ झाले. आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचा टाइम आलाय आणि मासे टाकायचे. चल पटकन पाणी भरूया जरा. चला तर पाणी टाकायची वेळ आली. आरू पाणी घेऊन येतोय. तोपर्यंत सेट झालंय व्यवस्थित. काय हो की वैभवला आवडेल आम्ही केलेलं काम. अजून खूप पाणी टाकायचं आहे. आणि मेन म्हणजे दगड धुवायची कामं आहेत. त्या फिश टॅम मधले दगड कलरिंग वाले ते स्वच्छ निरमा पावडरने धुवून काढायचे. ते लास्टला घेईन कारण टपामध्ये धुवायचे. तर पहिले पाणी आणून टाकतो. मग त्याच्यानंतर माशांना खायला पण टाकायचं आहे. वैभवचा हा व्हिडिओ नक्की बघशील, कारण तुझं काम थोडंसं कमी करायचा प्रयत्न केला आहे. माहीत नाही तुला आवडेल की नाही आवडेल. फर्स्ट टाइम केलं आहे. मासे तर खूप डेंजर झाले आहेत, एवढे उडत होते. तर पाणी टाकून झाल्यावर परत मी व्हिडिओ चालू करेन. थोडं स्किप करते. फिस्टर ऑलरेडी झाला असता. आणि हा बघा आमचा टाइमपास. हा इकडे मोठा टाइमपास आहे. काम तर काहीच नाही केलं नाही, नुसता आपलं काय घेतोय करतोय साफ त्याचं त्यालाच माहिती. तर पाणी पण फास्ट आहे, पण तो भरायला टाइम लागतोय. आरून बाल्डीमधून पाणी दिले ते टाकते. आजचं जे काम आहे ते खूप हार्डली आहे खरंच सांगते. ते पाणी काढायचं, घासायचं, बापरे खूप कठीण काम आहे. कसा वैभव करतो त्यालाच माहिती खरंच. आता पण टाकते थोडं पाणी, अजून भरपूर पाहिजे पाणी. तरी एवढं तर पाणी पाहिजे. अजून थोडं नाही टाकतोय कारण सिस्टम लिकेज नाही झालं पाहिजे. वैभव आम्हाला ओरडेल. लिकेज झाला ना तर वैभव आम्हाला नक्कीच ओरडेल, खरंच सांगते. तर आता दगड धुवायची पारी आली. तर आरू आणि युवांश दगड धुवत आहे. बापरे टाइमपास चालू आहे, फुल्ली टाइमपास चालू आहे. युवांशला ह्याच्यामध्ये काय हसू येते तर त्यालाच माहिती. एवढा आनंद होतोय कारण त्याच्यामध्ये बबल्स वगैरे येतात, तर खूप आनंद होतोय त्याला. बाप रे किती बबल्स. दोघांना पण मस्त कामाला लावलंय, मदत करतायत मला. पण मलाही मजा होते की
थोडंफार त्यांनाही मजा वाटते ह्या गोष्टीमध्ये. मुलांना आहे ना टॉईजपेक्षा आहे ना जास्त करून ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो, हे मला माहिती आहे. पाणी बंद कर आरू. तर आता फक्त दगड टाकायचं बाकी आहे, बाकी काय बहुतेक तर झालेच आहे. आणि नंतर मग मासे वगैरे लागायचं आहे, त्यांनाही खायला घालायचं आहे. टी व्ही उगाच असं माझं नीट संपत आहे. टी व्ही बंद करून म्हणजे दगड वगैरे आले धुवून टाकते कलरिंग वाले. दगड टाकताना नेहमी सांगितलं होतं की असं पसरून मी तो करायचं त्याचं बदललं होतं, मला काही माहिती नव्हतं थोडं. 2 किलो आणले होते असे विकत. असे दगड आपल्याला गावाला तर असे फ्रीमध्ये भेटले असते, सजून लावले असते तर ते कलरमध्ये नसते भेटले. पण ठीक आहे, आपण कलर वगैरे करू शकतो. हे काय शेवटी दगड हे कलरिंग वगैरे केलेले आहेत. हे आम्ही विकत आणले होते ठाणा मार्केटमधून. फायनली सगळे दगड वगैरे टाकून झाले. फक्त ते माशांची ऑक्सिजनची जी मशीन आहे ती धुवायची आहे, ती धुवून आणते आणि मग लावते. आता काय झालं, ही मशीन वगैरे मी धुवायला गेली होती तरी मला मशीन आहे ना ओपन होत नव्हती. मला असं वाटत होतं की आता वैभवला व्हिडिओ कॉल करायला लागतोय की काय, पण नशीब वैभवला व्हिडिओ कॉल करायला लागला नाही, ओपन झाली. कारण हे मी त्याला सरप्राईज म्हणजे असं त्याला न सांगता केलेलं आहे आणि तो संध्याकाळी येऊन नोटीस करतो काय बघायचं आहे की फिश टँक धुतलं आहे म्हणून. मी काही त्याला फोन करून सांगणार नाही आहे आणि हा व्हिडिओ तर मी नंतरच त्याने बघितल्यानंतर पोस्ट करणार आहे. तर आता ही मशीन लावायची पाळी आली, बघू. मी कधी मशीन लावले नाही. हे ॲक्च्युली हे काचला असं चिपकलेलं असतं ना, ते काढताना समजलंच मला की असं लावायचं आहे म्हणून. बघू चला. आणि हां, अरे मेन काम राहिलं आहे त्याचं ढक्कन, मी त्याचं विसरूनच केली होती. आता मी हे लावते. अरे खूप इझिली आहे ते लावायचं, एवढं काही कठीण नव्हतं. तर सहजच लागलं, फक्त ते ढक्कन आणल्यानंतरच ते चालू करेन. कारण ते जे पाईपलाईनचं वरचं जे आहे ते एक बाहेर ठेवावं लागतं, ते त्या ढक्कनच्या वरूनच ठेवावं लागतं. तर आरू आणतोय ढक्कन वगैरे धुवून, तोपर्यंत मी बाकीचं काम आवरून घेते. तर आरूने ढक्कन वगैरे धुवून दिले, ते आता लावते आणि मग मशीन वगैरे चालू करते. तुम्हाला फायनल दाखवते ते स्टँड. फायनली मशीन पण चालू झाली. आता माशी टाकायची वेळ आहे. तर आरू तो उचलून टाकणार आहे तर बघा उचलून टाकायचा प्रयत्न करतोय. नको हा, नाही तर चावेल बिवेल पटकन, नाही तर काठा लागेल एखादा. तर मी आता एक एक माशी टाकतीये, बघू. हा खूप डेंजरवाला हे आहे, कारण माशांना फडफड 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 करत बसताना मला भीती वाटते. आणि आरू खाली उतरो, अभी हम डालेंगे इसको. तर बघा तुम्ही, तुला देतो सगळ्यात मोठा वाला. मम्मी बजा मम्मी, हा बचाव दे. एक गेला मोठा, सगळ्यात मोठा वाला मासा फायनली गेलाय.
तर आता आहे सगळ्यात मोठा हा मासा गेला आहे. आता दुसरा वाला. असे 4 आहेत, 6 होते, बाकीचे ते गेले वरती टपकले. आता सामान टपकले मग मी हा ब्लॅक वाला घेऊ ना मोठा. तो येतच नाही बघ ते चतुर आहे. अरे साईडला छोटा आला, मोठा पकडायला गेले आणि छोटा आला. शेपटी बघून टाकू का असा पटकन? चावायला पटकन नाही चावत, पाठी थोडी करू. त्याला घे, त्याला घे. हा घेऊन दे. कुठे गेला? अरे ये ना का असं काय करता? अरे तुझ्या घरी घर स्वच्छ करून दिले तुला. जा जा मस्ती कर. मी पकडलेला. आता हा फायनल. हा बाबा कसा छोटाच आहे तो, मस्ती करतोय. फायनली डन. फायनली सगळे मासे गेले आहेत फिश टँक मध्ये. आता तुम्हाला फायनल दाखवते. तर हे झाले आमचं फिश टँक स्वच्छ क्लीन एकदम मस्तपैकी. इथून थोडं पाणी वगैरे पडले कारण फिश टँक टाकणार. आणि थँक्यू, हा माझा भाचा आहे आरू, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याने मला मदत केलं. थँक्यू आरू. तुला संध्याकाळी मस्त 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 आईस्क्रीम भेटेल. डन. तर आता आईस्क्रीम मला 4 वाजता काहीतरी आईस्क्रीम मला येतो ना, तेव्हा आपण घेऊ. तर फायनली आमचं झालं आहे फिश टँक सगळं. आज सुट्टी होती म्हणून काढलं काम. तशी मला सुट्टी नसते कधी. आणि वैभवचं थोडंसं काम कमी केलं आहे, खूप बरं वाटतंय. त्या खूप खुश होईल. त्याचं काय रिॲक्शन असेल तुम्हाला संध्याकाळी दाखवेन इंस्टाच्या व्हिडिओला. तर ह्या बघा फायनल झाला आहे लूक. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या व्हिडिओला एवढं लास्टपर्यंत बघितलात. आरू थँक्यू बोल. थँक्यू. आणि मावशीच्या व्हिडिओला लाईक करा. मावशीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. येस, सबस्क्राईब करा. आणि अजून काय शेअर करा. आणि काय बाय 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 बाय.